नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? बघा, आज आपण व्हिजिट करणार आहोत बांगशीगड येथे आलेलो आहे आज. हा गडावर जाण्याचा मार्ग आहे. छोट्या छोट्या याच्यात व्हिडिओ क्रॉप करतोय मित्रांनो मी, बघत राहा. बघा मित्रांनो, गडावर जाण्याचा मार्ग असा आहे. इकडे देवाच्या ठिकाणी एक छान अशी रांगोळी काढलेली आहे. महामंडलेश्वर मंदिर आहे. मित्रांनो, पशुपती महादेव असं मंदिर आहे. हे खूप छान अशी डिझाईन आहे याची. खूप जुनं पाषाण असं मंदिर आहे मित्रांनो हे पशुपती महादेवचं. बांगशीगड मित्रांनो हा 7 ते 8 हजाराची पायरी. खूप पायऱ्या आहे मित्रांनो, खूप वरती जावं लागते गडावर. खूप अशा पायऱ्या आहे मित्रांनो. अजून वरती जातोय आपण. खूप अशा पायऱ्या आहे मित्रांनो. अजून वरती जायचं आहे आपल्याला. या पायऱ्यांपासून खालचा व्ह्यू पहा मित्रांनो, बेस्ट. इतकं वरती आलेलो आहे आपण आता. त्या मंदिरापासून तिथून खालून आलेलो आहे आपण. असं इथून असं इथपर्यंत आलेलो आहे. आणि अजून वरती जायचं आहे. अजून तिथून जितकं आलो तितकंच वरती जायचं आहे. हे जे पत्र दिसतात मित्रांनो, हे 20व्यासाठी लावलेले आहे, सावलीसाठी भक्त मंडळींच्या. अजून ते जे दिसतंय मित्रांनो, या पायऱ्यावरती इथून अजून भरपूर वरती जायचं आहे. हे बघा, इकडे मंदिर आहे वरती. इकडे जायचं आहे अजून. इकडे हे तळ बघा, फार खालून आलेलो आहे आपण. मित्रांनो, बांगशीगड बोलायला सोपा, चढायला खूप अवघड आहे. करून बघा तुम्ही पण एकदा. म्हणतात तिथले स्थायिक लोक असं की नाही केली बांगशी तर काय सांगशील देवाशी. तुम्ही पण ट्राय करून बघा. बघा मित्रांनो, म्हातारे माणसं सुद्धा चढतात गड. मित्रांनो, चढतच जात आहो. आलंच नाही अजून. इथनं डायरेक्ट वरती चढ आहे. इथनं डायरेक्ट उंच. आणि इकडे मंदिर आहे. इकडून असं जाणं आहे अजून. बघा मित्रांनो, इथून असं जाऊन इकडे रिटर्न टर्न मारणे आपल्याला. इकडे मंदिर आहे मागच्या साईडला. मित्रांनो, इथं जुने साधू संत ऋषी मुनी असे राहत होते. आणि त्यांची ही 20व्याची जागा होती. आणि शिवाजीराजांचे घोडे पण इथे बांधत होते, अशी या आजी माहिती देत आहेत. व्ह्यू आहे, खूप थंड लागते इथे. बघा, आपण आतमध्ये जाऊन बघू. बघा, इथे आलोय मी मध्ये. खूप थंड लागतं इथे. वा, मित्रांनो, चला वरती चढायचा वेळ झालाय. काय सांगशील? तिला म्हणता बांगशी माता गड. 650 पायरी ही. आजी म्हणतात 650 पायरी आहे. मी जसं अगोदर सांगितलं तुम्हाला, नाही केली बांगशी काय सांगशील देवाशी. नाही तर देवाजवळ जाऊन काय सांगशील असं म्हणतो ही बांगशीचं. या जुन्या दगडाच्या पायऱ्या मित्रांनो, इथून या दगडातून कोरलेल्या आहे. आणि या दगडांच्या पायऱ्याच्या इथून खाली या शिमटाच्या नवीन पायऱ्या आहे. बघा, इथून हे दगडातून पूर्ण कोरलेलं आहे.
असा या पूर्ण जुन्या पायऱ्या आहेत. या जे स्थायिक आहे समोरच्या आजी जुन्या पायऱ्या आहेत बघा. या सांगतात थोडीशी माहिती इथली आपल्याला. बघा मित्रांनो, इथं आपल्याला आपण आलेलो वरती भंगशीगडावर. इथं पूर्ण पायऱ्या खतम झालेल्या आहे, संपल्या इथं पायऱ्या पूर्ण. इथून आता मंदिराचा व्ह्यू आहे, ते दाखवतो तुम्हाला मंदिराचा व्ह्यू. इथे असे तुम्हाला काही घ्यायचं असलं देवीला चढवायला, दुकान वगैरे पण आहे. पाणी बॉटल पण भेटते वरती. पाणी बॉटलचा थोडासा जास्त रेट किंवा कमी रेट असेल कदाचित, विचारून घेऊ आपण त्यांना. काय रेटनं देता तुम्ही इथं? 25 रुपयाला देता का? तर 25 रुपयाला बॉटल भेटते इथं. खूप लांबून आणावं लागते खालून. त्यांना पण विचारू काय रेट देतात इथं. काय रेट देता पाणी बॉटल तुम्ही इथं? 20 रुपयाला देता का? हे दादा 20 रुपयाला. इथे हा मुलगा खूप दांगडू करतोय मित्रांनो. हे बघा, आलेलो आहे आपण आता मंदिरापाशी. हे भंगशीगड माताचं मंदिर आहे, खूप उंचावर आहे मित्रांनो हे. आणि इथे कुंड आहे, खूप जुना कुंड आहे. आले तर बघा तुम्ही, खूप उंचावर टेकडावर आहे हे. बट इथं पण सुद्धा पाणी आहे बघा, या कुंडामध्ये पाणी आहे बघा, याच्यात पाणी आहे. खूप उंचावर आहे बट इथं पाणी आहे. हेच तर देवाचं महात्म्य आहे. इथे ही नारळ फोडण्याची जागा आहे. आणि हा मंदिराचा व्ह्यू. हे बघा, हे मंदिर आहे. हा मित्रांनो खालचा व्ह्यू आहे. या रस्त्याने आपण चढून आलो आहे या, आणि तिथून असं जाऊन तसं तिकडून असं इथून खाली उतरतात या जागेवर. असं त्या ठिकाणून आलेलो आहे आपण. या बघा, खूप खाली आहे हे तळं. तिथनं आलेलो आहे आपण, तिथनं असं आलेलं आहे. आपण इथे नारळ फोडूया मित्रांनो. नारळ फोडलेलं आहे आपलं पूर्ण. इथून खाली आपलं संभाजीनगर आहे मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर. बघा, इथून पूर्ण व्ह्यू दिसतोय संभाजीनगरचा. पूर्ण संभाजीनगर दिसते इथून. श्रावण महिन्यात आणि एक नवरात्रामध्ये खूप इथं गर्दी असते. खूप संभाजीनगरचा पूर्ण व्ह्यू दिसतो इथनं बघा. आणि इतक्यावर हे भंगशीगड माताचं मंदिर आहे. सरक इथनं खाली जाऊ मित्रांनो आपण. इथनं खाली पण भुयार आहे, असं आहे बघा खाली. देवीचं जे मंदिर आहे मित्रांनो ते वरती नाही आहे, खाली. आपण वरती बघत होतो बट ते मंदिर खाली आहे इथं भुयारामध्ये. खूप दगड कोरून मंदिर आहे मित्रांनो हे. दगड कोरून मंदिर बनवलेलं आहे खाली. दगड कोरून इथे मंदिर बनवलेलं आहे खाली. दगडाच्या आत मंदिर आहे. जुने पाषाण असे मंदिर आहे. भुयाराच्या आत मंदिर आहे मित्रांनो हे. अजूनही नसन बघितलेलं तुम्ही एवढ्या टेकडावर आणि भुयाराच्या आत मंदिर आहे. व्हिजिट करा आणि तुम्ही पण बघा. भंगशी माता आहे, दगडाच्या आत मंदिर आहे.